धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते. त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग. संजय म्हणाला, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, हे राजन, पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला, पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. मराठी अर्थ. दुर्योधन म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधिः युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत. सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, बलवान उत्तमौजा, सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्वच महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते. 7. मराठी अर्थ. दुर्योधन म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्यदलाचे महत्त्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या. तुमच्या माहितीकरिता मी त्यांची नावे सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपाचार्यश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म, कर्ण, संग्रामविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सौमदत्त पुमार भूरिश्रवा आहेत. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. मराठी अर्थ. याशिवाय निरनिराळ्या शस्त्रास्त्र विद्यांत निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत. हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. मराठी अर्थ. तुम्ही सर्वांनी सर्व व्यूहद्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचेच सर्व दृष्टींनी रक्षण करावे. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धा पितामहः सिंहनादं विनद्योच्चयै शंखं दध्मौ प्रतापवान. 12. मराठी अर्थ. संजय म्हणाला, हे राजन, कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुंकला. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. 13. त्यानंतर अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या. त्या आवाजाने प्रचंड हलकल्लोळ माजला. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. त्याच वेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले. पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः
पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः 15 ऋषिकेशांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. मराठी अर्थ: कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. काश्चश्च परमेश्वासः शिखंडी च महारथिः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक्. हे राजन, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुक, द्रौपदीपुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदये भेदून टाकली. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धारतराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः हृषीकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत. हनुमंत ज्यांच्या ध्वजावर आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन कौरवांकडे पाहिले आणि श्रीकृष्णांना म्हटले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. यावदेतान् निरीक्ष्यहं योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. 22 मराठी अर्थ: जेणेकरून युद्धाच्या इच्छेने येथे उभे राहिलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे त्या सर्वांना मी पाहू शकेन. योत्स्यमानानवेक्षेऽहं ये एते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे राजे लोक येथे आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषाञ्च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्ययेतान् समवेतान् कुरूनिति. संजय म्हणाला, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केला आणि भीष्म, द्रोणाचार्य व सर्व राजांच्या उपस्थितीत म्हटले, हे पार्थ, या जमलेल्या सर्व कौरवांना पहा. तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्. पार्थाने तेथे दोन्ही सैन्यात आपले वडील, आजोबा, गुरु, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक पाहिले. त्यांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपधुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्थ: अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, युद्धासाठी जवलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, घशाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि रोमांच उभे राहिले आहेत. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे, अंगाची जळजळ होत आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशव, मला फक्त विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहेत.
युद्धात स्वतःच्या नातलगांना मारून कोणाचे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. हे कृष्ण, मला विजयाची राज्य किंवा सुखाची इच्छा नाही. हे गोविंद, यांचा वध करून आम्हाला राज्य किंवा जगून तरी काय करायचे. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ते इमे व्यवस्थिताः युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य आणि सुखाची इच्छा करावी तेच हे गुरुजन, वडील, पुत्र, आजे आणि नातेवाईक प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घनतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते. हे मधुसूदन, यांनी मारले तरी चालेल, पण पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी यांना मारू इच्छित नाही. निहत्य धार्तराष्ट्राण्ण का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. हे जनार्दन, कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार. या आतताईंना मारून केवळ पापच लागेल. आपल्याच बांधवांना मारून आम्ही सुखी कसे होऊ. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. जरी लोभाने यांची बुद्धी भ्रष्ट झाली असली तरी कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का करू नये. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्सम अधर्मो भिभवत्युता. मराठी अर्थ: कुळनाश झाल्याने सनातन कुळधर्म नष्ट होतात आणि संपूर्ण कुळात अधर्म पसरतो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. 41. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. 42. अधर्मामुळे कुळातील स्त्रिया बिघडतात आणि वर्णसंकर उत्पन्न होतो. दोषैरैतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके न नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा. वर्णसंकर घडविणाऱ्या दोषांमुळे सनातन जातीधर्म व कुळधर्म नाहीसे होतात आणि अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागू शकतो. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. किती खेदाची गोष्ट आहे की राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्याचे महापाप करायला सज्ज आलो आहोत. यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्युः तन्मे क्षेमतरम भवेत. मराठी अर्थ: जर शस्त्रधारी कौरवांनी मज निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याला मारले तर ते मला अधिक सुखावह वाटेल. एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्येरथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणाला, एवढे बोलून शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले आणि तो रथात खाली बसला.